नमस्कार, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. सोमवार दिनांक 7 जून 2021. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड तुमचं सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज आपण स्पर्धा परीक्षांना म्हणजे साधारणतः 5वी पासून स्कॉलरशिप, नवोदय, वर्ग 8वी स्कॉलरशिप, त्यानंतर वर्ग 12वी नंतरची SRP भरती, पोलीस भरती किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील 12वी किंवा ग्रॅज्युएशनवरती, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले काही प्रश्न आहेत गणिताचे. त्या प्रश्नाचे विश्लेषण, त्या प्रश्नाचं डिटेल विश्लेषण या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आज या ठिकाणी आपण आजच्या तासिकेसाठी 5 प्रश्न निवडलेले आहेत. बघूया, आपण स्टिप्युलेटेड टाइममध्ये ठरवलेल्या वेळेमध्ये हे पूर्ण करायचा प्रयत्न करूया. त्यामध्ये पहिले 2 जे प्रश्न आहेत ते द्विपदीच्या घनांच्या विस्तार सूत्रावरती आधारित आहे. परीक्षेमध्ये काय होतं की सर्वप्रथम पहिल्यांदाच परीक्षा देणारा विद्यार्थी असेल, आपला बांधव भगिनी असेल, यदा कदाचित त्याने जर मॅथचे क्लास केलेले नसेल किंवा गणिताचा सराव केलेला नसेल तर हे एकच गणित सोडवायला त्याचा 10-20 मिनिटं वेळ निघून जातो आणि मग पेपर झाल्यावर तुम्ही यार येत होतं पण मला वेळ नाही पुरला. तर तुम्हाला वेळ पुरू नये, तुम्ही गोंधळात राहावेत, याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेत विचारले जातात. बघूया आता आजचा पहिला प्रश्न जो आहे, आणि म्हणून याचे टेक्निक्स आणि ट्रिक्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. पहिला प्रश्न मित्रांनो आजचा आपण निवडलेला 753. गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247. तर खूप वरती लिखाण होते, मला वाटतं थोडंसं वाढवून देतो. करेक्ट. चला, त्याच्यापेक्षा खालीच लिहितो तुम्हाला सर्वांना क्लिअर दिसेल. 753 उदाहरण क्रमांक 1 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 वजा 753 गुणिले 247. 753 into 753 plus 247 into 247 minus 753 into 247 divided by 753 into 753 into 753 plus 247 into 247 into 247 is equal to what? Question mark. तो कोपऱ्यामध्ये क्वेश्चन मार्क. तर मग मित्रांनो, असा प्रश्न परीक्षेला आला रे आला, जर आपल्याला आता मी सांगणार आहे ते ट्रिक किंवा ते टेक्निक माहिती नसलं की मग मात्र परीक्षेमध्ये 100% तुम्ही गोंधळून जाणार. 2 प्रकार या ठिकाणी घडतात. एक तर मग तो विद्यार्थी काय करतो की या ठिकाणी एवढ्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करेल, बेरीज वजाबाकी करेल, भागाकार करेल. याच्यामध्ये 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं डिपेंडिंग अपॉन हिज ओन स्किल ऑफ कॅल्क्युलेशन्स, त्याच्या स्वतःच्या क्षमतेवरती हे अवलंबून राहील. परंतु जर आपण बहुपदीच्या घनांचा विस्तार जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर मग हा प्रश्न एकदम सोपा. कसा तो बघूया. तर निरीक्षण केलं तर या ठिकाणी सारखेच अंक आहे, इथंही सारखेच अंक आहे, इथंही सारखे वेगवेगळे 2 अंक. छेदामध्ये तोच प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. इथं वेगवेगळे, इथं दोन्ही अंक सारखेच आहे, तर बेरजेचं चिन्ह आहे. बघतो एकदा. हा लिखाणात ते गुणाकारातून 200. हा इथं गुणाकाराचं चिन्ह 200. म्हणजे 3ही ठिकाणी इथंही आपल्याला सारखे अंक पाहायला लागतात. जर आपण ए आणि बीच्या स्वरूपात याला मांडून घेतो, इथं बघा, आता हे गणित ए चा वर्ग
अधिक याला जर बी म्हणलं तर बीचा वर्ग वजा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय इथं ए क्यूब या ठिकाणी चिन्ह येतं प्लस काय तिथं बी क्यूब. मग एचा घन अधिक बीचा घन आल्यानंतर आता आपल्याला विस्तार सूत्र शोधायचे. ए अधिक बीचा घन लक्षात कसं घ्यायचं की इथं छेदामध्ये याच्यावरती फोकस करायचं आणि म्हणून मग ए अधिक बीच्या घनासाठी जर बघितलं तर ते मी तुम्हाला बेसिकली पहिल्यापासून समजावं यासाठी सांगतोय. ए अधिक बीचा घन म्हणजे या बहुपदीचा विस्तार बरोबर पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. 3a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. मग यातून मित्रांनो काय केलं आपण या ठिकाणी की एचा घन अधिक बीचा घन वेगळा काढला. या इथून 3ab कॉमन काढले तर बघा कंसामध्ये शिल्लक राहतो ए प्लस बी हे तुम्हाला सर्वांना लक्षात येतं. 3ab ने एला गुणलं 3a चा वर्ग बी अधिक 3ab ने बीला गुणलं बीचा 3ab चा वर्ग. परीक्षेमध्ये तुम्हाला हे सर्व काही लिहायचं नाही, फक्त पाहिल्या टेक्निक तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला पाठ असेल सराव केला एकदा हे माहिती झालं की लगेच आता आम्ही पहिल्या आमच्या लगेच लक्षात येते की याचं उत्तर काय 1 भागिले ए अधिक बी मग ए अधिक बी म्हणजे 753 अधिक 247 म्हणजे 1 भागिले 1000 हे याचं उत्तर येणार आहे. आणि म्हणून मित्रांनो असं तुम्हाला येण्यासाठी मग काय करावं लागणार आहे की इथं हे सूत्र आता याच्यातून याचं पक्षांतर केलं. इकडच्या बाजूला काय येणार आहे ए अधिक बीचा घन वजा 3ab कंसात ए अधिक बी बरोबर इकडच्या बाजूला शिल्लक राहणार आहे एचा घन अधिक बीचा घन एकदम सेम बरोबर आहे. आता वरती जागा नाहीये त्यामुळे मग मी वरचं पुसून टाकतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे घेऊ शकता. तर वरचं आता हे पुसलं थोडक्यात बघा. इथून काय होणार आहे ए अधिक बी कंसाच्या घनाला कसं मांडता येतं आपल्याला ए अधिक बी कंसाचा वर्ग गुणिले ए अधिक बी गुणाकारात घातांकांची बेरीज होते पाया समान असेल तर वजा 3ab कंसामध्ये काय ए अधिक बी बरोबर काय शिल्लक राहणार आहे ए क्यूब अधिक बी क्यूब. आणि म्हणून मग म्हणजे आपण छेदातल्या ए क्यूब अधिक बी क्यूबचं म्हणजे विस्तार सूत्र तुम्हाला समजावून सांगू. इथं ए अधिक बी आहे इथं ए अधिक बी आहे तो कॉमन काढला ए अधिक बी. आता कंसामध्ये शिल्लक राहील ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 3ab बरोबर आहे एचा घन अधिक बीचा घन. आता मित्रांनो हे पुसून टाकतो. मग ए अधिक बी कंसामध्ये याचा विस्तार केला एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग वजा 3ab बरोबर एचा घन अधिक बीचा घन. मग इथं ए अधिक बी कंसामध्ये एचा वर्ग 2ab 3ab शिल्लक आहे ए वजा बी अधिक बीचा वर्ग बरोबर काय एचा घन अधिक बीचा. अशा पद्धतीने आपल्याला हे विस्तार सूत्र लक्षात येतं. म्हणजे पटकन हे सोडून पाठ होते. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ही विस्तार सूत्र जर तुम्हाला पाठ असली तर डेफिनेटली यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल इन युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्विकली. लगेच तुम्ही सोडू शकता. आता बघा हे तुमचा बेस पक्का व्हावा म्हणून मी ते सूत्राचा विस्तार तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. आता हा विस्तार लक्षात आल्यावर दिलेल्या गणिताची आपण जर अशी मांडणी केली आणि मग हे जर तुम्हाला पाठ असेल तर परीक्षेमध्ये 1 सेकंदामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर ओळखू शकता. वरच्या बाजूला एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी भागिले छेदामध्ये एचा घन अधिक बीचा घन बरोबर. आता एचा वर्ग अधिक एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी छेदामध्ये आहे ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. हे दोन्ही कट झाले शहीद झाले.
शिल्लक राहिलं 1/a अधिक b बरोबर 1/a ची किंमत आहे 753 अधिक b ची किंमत आहे 247 आणि याची तुम्ही बेरीज केली तर मग 1/7 9 म्हणजे 953 47 100 900 100 होतात 1000 म्हणजे त्याचं उत्तर येईल 1000. अशा पद्धतीने जर सूत्र तुम्हाला पाठ असले तुमचा बेस पक्का असला तर हे उदाहरण अतिशय कमी वेळेमध्ये पहिल्या तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी करून हे सोडू शकता. म्हणजे वजाबाकीचं आल्यानंतर हे लक्षात ठेवा, वजा ए बी आल्यानंतर प्लसचं सूत्र घ्यायचे, प्लस ए बी आल्यानंतर मायनसचं सूत्र घ्यायचं. असं एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही लक्षात ठेवलं तर सिम्पली तुमच्या लक्षात येईल. मागच्या व्हिडिओमध्ये असंच गणित होते, त्यावेळेचे डिटेल विश्लेषण दिलेलं आहे आणि एक सेपरेट व्हिडिओच मी यासाठी बनवलेला विस्तार सूत्राच्या संबंधी, तोही तुम्हाला या ठिकाणी माझ्या चॅनलवरती भेटून जाईल. चला तर तो व्हिडिओ तुम्ही बघावा. त्याचबरोबर सगळेजण सांगतात त्या पद्धतीने हे चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत जातील. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसराही प्रश्न सेम याच पद्धतीचा आहे. मी इथं बोर्डवरती लिहितोय. क्वेश्चन नंबर 2. बऱ्याचशा या स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले गेलेले असतात. तर हा दुसरा प्रश्न आजचा आणि यामध्ये 854 गुणिले 854 गुणिले 854 वजा 276 गुणिले 276 गुणिले 276 276 डिवायडेड बाय भागाकारामध्ये 854 गुणिले 854 अधिक 854 854 into 276 plus 276 into 276. तर विश्लेषण मागच्या गणितामध्ये दिलेलं आहे तसंच या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे अधिक आलं की वजाचा विस्तार घ्यायचा आणि वजा आला की अधिकचा विस्तार घ्यायचा, असं अल्टरनेट करायचं. तर बघा मग या गणिताचं उत्तर काढायचं आहे इक्वल टू व्हॉट बरोबर किती. दचकायचं नाही, वचकायचं नाही, सायलेंटली हे विस्तार सूत्र आठवायचे. बघा इथं घन आलेला आहे म्हणजे एचा घन वजा बीचा घन भागिले या दोघांचा गुणाकार केला तर एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. मग एचा घन बीचा घनाचा विस्तार आपण लिहू शकतो. तो काय ए अधिक बी ए वजा कंसामध्ये एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. इथं वजा आले की इथं अधिक येणार, इथं अधिक आले की इथे वजा येणार. भागिले एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. मग हे दोन्ही कट होऊन जातात, शिल्लक राहते ए वजा बी. आणि म्हणून मग आता जाग्याभावी मी इथं बाजूला लिहितोय ए म्हणजे आहे 854 वजा बी म्हणजे आहे 276. वजाबाकी तुम्हाला सर्वांना माहिती, 14तून 6 गेले 8, हातचा इथे दिला 8, 15तून 8 गेले शिल्लक राहिले 7, हातचा इथे दिला 3, 8 मधून 3 गेले शिल्लक राहिले 5. अशा पद्धतीने आपल्याला 578 हे उत्तर या ठिकाणी प्राप्त होतं. तुम्हाला सर्वांना मित्रांनो हा प्रश्न समजला असेल असं गृहीत धरतो. विस्तार सूत्र मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून दिलेलं आहे. पुन्हा अजून काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून मग ते विस्तार सूत्राचा विस्तार या ठिकाणी तुम्हाला तोंडी सांगितलेला आहे. जसा आपण पहिल्या प्रश्नामध्ये बेरजेचा विस्तार केला म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा, त्याच पद्धतीने सेम ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचाही तुम्ही विस्तार करून हे सूत्राचा प्रूफ बघू शकता किंवा मागच्या 2 व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये तो घेतलेला आहे. तर आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. छोटी छोटी प्रश्न आहेत, सर्वजण हे व्यवस्थित लिहून घ्या. आता वळूया तिसरा प्रश्न.
बोर्डवरती या ठिकाणी मी तो प्रश्न लिहितोय आणि हा प्रश्न जो आहे तर तो बहुपदींच्या कसोट्यावरती अवलंबून आहे. तर पहिली कसोटी इथं जी दिलेली आहे त्या कसोटीचा इथं एक अंक दिलेला आहे तो इथं लिहितो. आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना एक आठवण सांगू इच्छितो की या ज्या काही कसोट्या आहेत विभाज्यतेच्या कसोट्या त्या 2 पासून ते 11 पर्यंत तरी तुम्हाला मुखपाठच असल्या पाहिजे. तेव्हाच तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न तात्काळ सोडू शकता. जर त्या कसोट्या मुखपाठ नसल्या तर मग मात्र तिथं परीक्षेत तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे. बघा आता काय तिसरा प्रश्न आजचा 481 स्टार म्हणजे चांदणी 673 या संख्येस या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो. 9 ने पूर्ण भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर मग मित्रांनो जागा निघाल्या परिचार सेवक ज्युनियर क्लार्क वगैरे की अशा परीक्षांमधून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत साधारणतः असे प्रश्न विचारले जातात. मग आपला जो पहिल्यांदाच अर्ज करणारा नवशा गवशा आहे पहिलाच आपला स्पर्धा परीक्षा देणारा तो या प्रश्नामध्येच गोंधळून जातो. इथंच त्याचे 5-10 मिनिटं निघून जातात वेगवेगळे डोकं लावतो. पण चौथीच्या पुस्तकामध्ये 4थी स्कॉलरशिपला 5वी स्कॉलरशिपला आता पूर्वी 4थीच्या स्कॉलरशिपला या विभाज्यतेच्या कसोट्या बघा आणि त्याच माहिती नसल्या तर मग तुम्ही 12वी पास होऊनही तुम्हाला हा प्रश्न सोडवता येत नाही. छोटासा ब्रेक घेतो अर्ध्या मिनिटाचं पाणी पितो एकदा. तर काय मित्रांनो एकदम सोपं 3च्या कसोटीमध्ये जे सांगितलंय तेच 9च्या कसोटीमध्ये. तर 3ची कसोटी अगोदर सांगतो ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. इफ द सम ऑफ द डिजिट्स इन गिवन नंबर आर डिव्हिजिबल बाय 3 then that number is divisible by 3. This is the simple property for the division any number divided by 3. This is the property of division by 3. 3ची भागाकाराची म्हणजे विभाज्यतेची कसोटी आपण त्याला मराठीतून म्हणूया. पुन्हा एकदा रिपीट करतो 9 साठी आता ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो. इफ सम ऑफ द डिजिट इन गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 then that number is completely divisible by 9 ज्याला आपण निशेष भाग जातो असं म्हणतो. मग यातील अंकांची बेरीज करायची 4 आणि 8 12 12 ने 13 13 आणि 6 19 7 26 आणि 3 29. पुढचा अंक बघायचा आहे मागचा नाही कारण इथं वजाबाकी नाही करायची. बेरीज दोनदा करून घ्यायची तोंडी. इकडून बेरीज केली 3 आणि 7 आणि 3 10 10 7 16 16 आणि 17 17 8 25 आणि 4 29. अशा पद्धतीने तर बेरीज नाही चुकली पाहिजे. तोंडी बेरीज तुम्हाला करून घ्यायची. 29 बेरीज येते मग 9च्या पाड्यामध्ये 9 चौक 36 म्हणजे 29 मध्ये 7 ऍड केले तर आपल्याला काय मिळतात 36. आणि म्हणून मग या स्टारच्या जागेवर कोणता अंक असला पाहिजे तर तो अंक असला पाहिजे 7. मराठी काढतो. इतका सोपा प्रश्न आहे आणि हा सोपा प्रश्न भावांनो आणि बहिणींनो कधी येणार आहे जर तुम्हाला कसोटी पाठ असली तर. जर कसोटी पाठ नसली की हा प्रश्न सोट्या घेऊन तुमच्या मागे लागणार तुमचं कामच करणार. 1 मार्काची परीक्षा असते स्पर्धा परीक्षा 100 मार्काची असते असं लोक म्हणतात. मी सांगतो ही स्पर्धा परीक्षा 1 मार्काची असते कारण 1 मार्क तुम्हाला कमी पडल्यानं तुमचं जर सिलेक्शन झालं नाही. आमच्याकडे असे विद्यार्थी आहेत फक्त 1च मार्क कमी पडल्यामुळं आज 3 वर्ष झाली तो घरी. तो 1 मार्क त्याला झोपू देत नाही रात्र.
आणि म्हणून ही एका मार्काची स्पर्धा परीक्षा असते, ही लक्षात घ्या आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर आता दुसरा प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितो. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल. आता प्रश्न क्रमांक 4 अंक दिलेला आहे 517 चांदणी गाजलेला चित्रपट श्रीदेवी ऋषी कपूरचा 324 या संख्येचा तीनने निशेष भाग जाण्यासाठी निशेष भाग जातो तर मग चांदणीच्या जागेवर कोणता अंक असेल? कोणता अंक असेल? तर मित्रांनो इथे मगाशी सांगितली तीच 3ची जर कसोटी तुम्हाला मुखपाठ असली तर बिलकुल हा प्रश्न तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये सोडून मोकळे होतात. अर्धा मिनिटही लागत नाही, डायरेक्ट तुम्ही गोळा डायरेक्ट करतात. 3ची कसोटी सिंपल आहे. ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने भाग जातो. आलेल्या बेरजेचा पुढचा अंक बघायचा 3च्या पाड्यातला, मागचा नाही बघायचा, कारण तो वजाबाकी नाही करावं लागते, आपल्याला बेरीज करावी लागते. म्हणजे अ नंबर is divisible by 3 only if the sum of the digits are divisible by 3. If a number is divisible by 3, then we can say that the sum of the digits is divisible by 3. त्या संख्येतील अंकांची बेरजेला 3ने भाग जातो. तर बघूया आपण 5 आणि 6 7 13 13 3 16 2 18 आणि 4 24 या ठिकाणी आलेली आपल्याकडे बेरीज आलेली बघूया. तर बेरीज या ठिकाणी 5 आणि 6 6 7 13 13 3 16 2 18 18 आणि 4 किती होतात 22. तिकडून बेरीज करूया. 4 2 6 3 9 9 7 16 16 1 17 5 22. या अंकांची बेरीज आली 22. 3च्या पाड्यामध्ये 22च्या जवळची भाग जाणारी संख्या आहे तुम्हाला माहिती, आणि ती संख्या आहे 24. तर बघूया बेरीज किती आली काही ना मागे बेरीज आली 22. 3च्या पाड्यामध्ये 22च्या पुढची भाग जाणारी संख्या आहे 24. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागते 2 आणि म्हणून तेव्हा संख्या प्राप्त होईल 24. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे 2. इतकं सोपं लॉजिक आहे. आणि हे सगळं कधी शक्य आहे जर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर परीक्षेत काढता येणार नाही, हे पक्क ध्यानात धरा. तर आजच्या तासिकेतील आता वेळ होतोय बराच. आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न मी इथं बोर्डवरती लिहितोय. हाही विभाज्यतेच्या कसोटीवरती अवलंबून हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये एक अंक तुम्हाला दिलेला आहे आणि त्यात विचारले की बघा तो अंक लिहितो आजच्या तासिकेतील 5वा प्रश्न. 97 215 त्यानंतर स्टार पुढे दिलेले आहे 6. या संख्येस 11ने निशेष भाग जातो. अकराने निशेष भाग जातो. तर स्टारच्या जागेवर कोणता अंक असेल?
कोणता अंक असेल? कुठला अंक त्या स्टार म्हणजे चांदणीच्या जागेवर असेल असं आपण त्याला म्हणू. मग मित्रांनो, ही सगळ्या कसोट्यामधील सर्वात वेगळी कसोटी आहे 11ची. साधारणतः 11चा पाढा सर्वांना पाठ असतो आणि इथं ते काही डोकं लावायचं नाही. या कसोटीमध्ये काय सांगितले? दिलेल्या संख्येतील, नीट आहे का, इन गिव्हन नंबर, दिलेल्या संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज वजा दिलेल्या संख्येतील विषम स्थानांच्या अंकांची बेरीज किंवा दोघांमधील बेरीज वजाबाकी ही जर 0 किंवा 11च्या पाढ्यातील येत असेल किंवा आलेल्या वजाबाकीला किंवा बेरजेला 11ने भाग जात असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. आहे कसोटी. मग आता साधारणपणे इथं तुम्हाला विषमांकी संख्या दिलेली जाते. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ही संख्या मी लिहून घेतो. हे कार्यक्रम कसा आहे तो समजावून घ्या. स्टार आणि 6. 1, 2 इथं 3, 4 इथं 5, इथं 6, इथं किती आले 7. मग हे झाले विषम स्थान. आलं लक्षात? 1, 3, 5 आणि 7. मग हे विषम स्थान असल्यामुळे मी अंक लिहून घेतो. किती आहे? 9 अधिक 2 अधिक 5 अधिक 6. बरोबर. 9 2 11, 5 6 11, 11 11 22. 9 2 11 5 16 6 22. आता समस्थान त्याच्या खाली मी गोळे करतो. यांना गोळे किती आले गोळ्यामध्ये? 7 अधिक या ठिकाणी किती आहे? 1 8 अधिक 7. म्हणजे बेरीज झाली आपल्याकडे 8 अधिक स्टार. राईट. आता 8 अधिक स्टार बेरीज आल्यानंतर इथं तुम्हाला हे 22 बरोबर 8 अधिक स्टार. मग 22 वजा 8 केले बरोबर किती शिल्लक राहिले? स्टार. 22 मधून 8 गेले तर 14 अधिक स्टार. म्हणजे स्टार बरोबर किती आले? 14. मग आपण इथं लॉजिक लावायचं. 14तून किती गेल्यानंतर 11ने भाग जाईल? 14तून किती वजा केल्यानंतर? तर 3 वजा केल्यानंतर. मग सिंपल आहे. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 14 वजा 3 केले तर किती मिळतात? 11. आणि म्हणून मग मित्रांनो इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे? 3 वजा करावं लागणार आहे. म्हणजे याचाच अर्थ स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? तर 3. स्टारच्या जागेवर येणारा अंक आहे 3. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. आणि म्हणून हे उदाहरण सोडवण्यासाठी ही कसोटी वापरायची किंवा एकदम सिंपल आहे. अजून दुसऱ्या प्रकारे सांगतो तुम्हाला. 7 अधिक 8, 8 आणि किती 11 होतात? 8 आणि 3 11 होतात. म्हणजे 3 पाहिजे. तर 22 मधून 11 गेले तर शिल्लक किती राहतात? 11 आणि 11 आणि 11ला भाग जातो. तर याही पद्धतीने तुम्ही लॉजिक वापरून हा लॉजिकल प्रश्न सोडू शकता. मित्रांनो, आजचे 5ही प्रश्न तुम्हाला चांगले समजले असतील असं मी नेहमीप्रमाणेच गृहीत धरतो. त्याचबरोबर तुम्हाला विनंती करतो, तुमच्या काही शंका असेल किंवा या व्हिडिओमध्ये शिकवताना काही चूक झाली असेल किंवा काही राहिलं असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता. मी त्याचं माझ्या परीने समाधान करायचा प्रयत्न करेन. तुम्हाला या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. निश्चितच एक ना एक दिवस तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुमच्या तयारीमध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका. जागा निघतील तेव्हा निघतील. आपल्या हातामध्ये अभ्यास करणे ते तुम्ही करत राहा अशी तुम्हाला एक सूचना करतो. आणि आजच्या तासिकेचा जो काही भाग आहे आपला तो संपला किंवा त्याला पूर्णविराम देतो. त्याचबरोबर तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला माझी ही शिकवलेलं आवडत असेल किंवा आवडलं असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. या व्हिडिओची लिंक त्यांना पाठवा. आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ नवीन अवघड गणित तुम्हाला समजावून सांगायला उल्हास येतो. चला, मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामत्री संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी तालुका परतूर, जिल्हा जालना, तुमच्या सर्वांची रजा घेतो. तुम्हाला सर्वांना आलेल्या मान्सूनच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.